पण हे बौद्ध प्रतीक होतं. शंकरांचं प्रतीक कोरण्याचा प्रयत्न केलेला होता. इथे स्तूप येणार होता, पण तो स्तूप अपूर्ण राहिल्या कारणाने सोडून दिलेला होता. आणि मग नंतरच्या काळात, त्याच्याही नंतरच्या काळात भिक्खू संघ इथून गेल्यानंतर इथे या दगडात ओबडधोबड पद्धतीने शंकर किंवा एका दैवताचं कोरीवकाम करण्याचा प्रयत्न झालेला आहे. ती नावं आहेत, ती नंतर त्यांनी त्यांच्या दैवतांची नावं या लेण्यांना दिलेली आहेत. पण ही बौद्ध लेण्या आहेत. त्या शिलालेखांमधून आपल्याला त्या दानकर्त्यांची नावं सापडतात. हे स्थापत्य पूर्णपणे बौद्ध धम्माला डेडिकेटेड आहेत. जुन्नर या रिजनमध्ये 450 लेण्या होत्या, ज्या पूर्णपणे स्थविरवादी मान्यतेच्या होत्या. तर अशा बौद्ध लेण्यांवरती अतिक्रमण, धार्मिक अतिक्रमण खूप झालेली आहेत. तर जे सुज्ञ आहेत त्यांनी तरी आत्ताच्या काळामध्ये शिक्षित आहेत, त्यांनी तरी ते टाळलं पाहिजे. नमो बुद्धाय, जय भीम. मी बुद्धम जाधव, द ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहे जुन्नर येथील भीमाशंकर लेणी पाहण्यासाठी. तर आपल्या सोबत आहेत लेणी अभ्यासक सूरज जगताप सर. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल मध्ये. जय भीम. सर, माझा पहिला एक प्रश्न आहे, ही बौद्ध लेणी आहे, या बौद्ध लेणीला भीमाशंकर हे नाव कसं पडलं? भीमाशंकर हे नाव नंतरच्या काळातलं पडलेलं आहे. साधारण 6व्या-7व्या शतकाच्या नंतर शंकर हे शब्द 6व्या-7व्या शतकानंतर यायला चालू होतं. त्याआधी आपल्याला हे दिसत नाहीत. पण ह्या लेण्या साधारण इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या आहेत. त्याच्यामुळे नंतरच्या काळात पडलेल्या किंवा आत्ताच्या काळात पडलेल्या ती नावं आहेत. ती नंतर त्यांनी त्यांच्या दैवतांची नावं या लेण्यांना दिलेली आहेत. पण ही बौद्ध लेण्या आहेत हे आपल्याला स्पष्ट समजतं, कारण हे बौद्धांची जी स्थापत्य कला आहे त्यातून आपल्याला ही वेदिका पट्टी दिसते. ही वेदिका पट्टी तीच आहे जी आपल्याला, आपण जर बघितलं तर मध्य प्रदेश मधलं जे सांची स्तूप आहे त्याच्या ज्या वेदिका पट्ट्या आहेत त्याचं हे अंकन आहे, त्याची हे स्वरूप आहे. तर हे कधी काळी उघड्या मैदानातली जी स्तूपा असायची तर त्याच्या लाकडाच्या ज्या वेदिका पट्ट्या होत्या त्यांचीच प्रतिकृती त्यांनी दगडात उतरवलेली होती. इथे काही शिलालेख देखील आहेत. त्या शिलालेखांमधून आपल्याला त्या दानकर्त्यांची नावं सापडतात. हे स्थापत्य पूर्णपणे बौद्ध धम्माला डेडिकेटेड आहेत. भिक्खू संघ इथून वास्तव्य करून होतं. इथे चैत्यगृह हा तयार होणार होता, जो चैत्यगृह अपूर्ण आहे, जो आता आपण नंतरच्या फेज मधला चैत्यगृह आहे. कारण की अष्टकोनी स्तंभ तरी दिसतात, तरी पण वरती आपल्याला घट दिसतात. हे घट आपल्याला दिसून येतात की हे घट आहेत. तर आतमध्ये तिथे साधारण 5व्या ते 6व्या शतकानंतर सोडलेला अपूर्ण अवस्थेतला चैत्यगृह आहे. तिथे स्तूप येणार होता, जो स्तूप आता आपल्याला दिसतोय की आता या लेणीमध्ये हा चैत्यगृह आहे. आणि याला प्रदक्षिणा पथ त्यांनी सोडलेलं आहे. आणि इथे आपल्याला दिसतोय तो एका स्त्रीचं स्वरूपात नंतरच्या काळात कोरलेलं आहे. पण हे बौद्ध प्रतीक होतं. शंकरांचं प्रतीक कोरण्याचा प्रयत्न केलेला होता, नंतरच्या काळात आहे. हा स्तूप होणार होता. हा जो आहे हा स्तूप आहे. सेंट्रल ब्लॉक, जी सेंट्रल ब्लॉक वर्शिप म्हणजे सेंट्रल ब्लॉक श्राईन, ही जी पद्धती आहे ही बौद्धांमध्ये आहे. ही नंतरच्या काळात साधारण इसवी सनाच्या 5व्या शतकानंतर सेंट्रल ब्लॉक श्राईन कोरायला सुरुवात झालेली होती. त्या अनुषंगाने त्यांनी हा जो मधला दगड आहे हा सोडलेला होता. आणि नंतर इथून प्रदक्षिणा पथ ते तयार करणार होते. प्रदक्षिणा पथाचा दगड काढलेला होता. इथे स्तूप येणार होता, पण तो स्तूप अपूर्ण राहिल्या कारणाने सोडून दिलेला होता. आणि मग नंतरच्या काळात, त्याच्याही नंतरच्या काळात भिक्खू संघ इथून गेल्यानंतर इथे या दगडात ओबडधोबड पद्धतीने शंकर किंवा एका दैवताचं कोरीवकाम करण्याचा प्रयत्न झालेला आहे, जो नंतरच्या काळातला आहे. पण हे बौद्ध प्रतीक आहे. कितीही केलं तरी स्थापत्यानुसार, बौद्ध प्रतीकानुसार, बौद्ध स्थापत्य कलेच्या अनुषंगाने या लेण्या ज्या आहेत हे बौद्ध लेण्या होत्या. हे सेंट्रल श्राईन पद्धती आहेत. आपल्याला हे असे सेंट्रल ब्लॉक श्राईन जे आहेत ते बऱ्याचशा लेण्यांवरती बघायला मिळतं. जसं आपल्याला छत्रपती संभाजीनगर मधल्या बीबी का मकबऱ्याच्या पाठीमागे वरच्या भागातून लेणी आहे तिथे दिसतं. तसंच आपल्याला जोगेश्वरी लेणीवर दिसतं. तसंच आपल्याला मुख्य जिला गिरीपुरी लेणी किंवा तिला आपण घारापुरी आजच्या काळात म्हणतो, या लेणीवर सुद्धा आपल्याला सेंट्रल ब्लॉक श्राईन जे आहे ते दिसतं. त्याच पद्धतीचा हा आहे. तर हे स्थापत्य कलेमधले ज्यांना अभ्यास नसतो त्यांचा तो विषय नाही आहे, अडचणीचा विषय असतो, त्यांना ते कळत नाही. पण हे बौद्ध स्थापत्य कलेमधलं चैत्यगृहाचं प्रतीक आहे. आणि हे स्तंभ, ही जी पद्धती आहे हे याच्यावरून आपल्याला हे कळतं की हे सेंट्रल ब्लॉक श्राईन होतं, ही बौद्ध स्थापत्य होतं. हे आज आपण मात्र विसरून गेलेलो आहे. सर, या ठिकाणी आपल्याला लेणीच्या वरच्या साईडला एकदम सपाट भाग दिसतोय. प्रत्येक आपल्याला
चैत्यगृहामध्ये वरचा जो भाग आहे हा गजपृष्ठकृती आकाराचा हो दिसतो. हो या ठिकाणी अर्धवटचे काम कोरीकाम झालेलं आहे. हो. आता आपल्याला चैत्यगृह आपण जनरली बघतो तर चैत्यगृहांचे छत जे असतात ते गजपुष्ट आकाराचे असतात. पण नंतरच्या काळामध्ये गजपुष्ट आकाराचे चैत्य छत जे आहे ते न कोरता आपण सपाट छत असलेले जे चैत्यगृह आहेत हे आपल्याला बऱ्याचशा लेण्यांवरती दिसतं. जसं आपल्याला कुडा म्हणजे माणगाव जवळची कुडा लेणी आहे ह्याच्यामधले जे ज्या लेण्या आहेत जे चैत्यगृह आहेत त्यांचे छत देखील सपाट आहेत. त्याच्यामुळे नंतरच्या काळातलं साधारण 5व्या शतकानंतर स्थापत्यांमध्ये झालेले हे जे बदल आहे म्हणजे आर्किटेक्चरल स्थित्यंतर आहेत ती आपल्याला दिसतात, ते बघायला मिळतात. तसंच चैत्यगृहामध्ये जसे स्तंभ असतात तसे स्तंभ इथं मिसिंग आहेत. त्याऐवजी सपाट भिंती आहेत. इथे आपल्याला चैत्यगृहांमधून जसं स्तंभ असतात तशी स्तंभही दिसत नाही आणि छत पण आपल्याला गजपुष्ट आकाराचा दिसत नाही. तो गजपुष्ट आकाराचं म्हणजे उलटा यू जो असतो तसा छत असतो पण इथे तो मिसिंग आहे. कारण नंतरच्या काळात त्यांना कळलं की असं करायची काही आवश्यकता नाहीये. त्याच्यामुळे सपाट छत आपल्याला बघायला मिळतं. असं हे स्थापत्य आहे. म्हणजे हे एक आधुनिक टेक्निकली त्यांनी नवीन एक स्थापत्यांमध्ये बदल करून घेतलेला होता. त्या हिशोबाप्रमाणे त्या मान्यतेप्रमाणे हे सेंट्रल ब्लॉक श्राईन आहे आणि ही अतिशय उत्कृष्ट अशी लेणी आहे. सर आपल्याला लेणीच्या बाहेरच्या साईडला किंवा स्तंभांवरती आपल्याला वरच्या साईडला उमरता कमळ सरळ किंवा उलटा दिसतो. या ठिकाणी आपल्याला उलटा कलश दिसतोय. म्हणजे हे सुरुवातीला म्हणजे कोणत्या लेणीचा म्हणजे कुठल्या शिल्पाचं कोरीकाम झालं, कमळ की कलश? नाही, हे जर आपल्याला कलश जर बघायचं झालं सरळ किंवा उलट तर सगळ्यात पहिला जो आपल्याला बघायला मिळतो ना तो बेडसे लेणीवर बघायला मिळतो. त्या बेडसे लेणीवर जे स्तंभ आहेत त्या बेडसे लेणीवरच्या स्तंभांमध्ये आपण जर बघितलं तर मौर्यन शिल्पकलेचा प्रभाव दिसतो. आणि ते स्तंभ जे आहेत किंवा त्याच्यावरती जे शिल्प आहेत ते पर्सपोलियन जी शिल्पकलेचा प्रभाव असलेले ते शिल्पांकन आहेत. तर ही जी आपल्याला जे कुंभ जे दिसतात ना कुंभ हे सुरुवातीला आपल्याला बेडसे लेणीवर दिसतात. त्याच्यानंतर हे बाकीच्या लेण्यांवर दिसतात. बेडसे लेणीवर घेतलेलं आहे. हो, म्हणजे तो प्रभाव होता. हे शिल्प स्थापत्य विशारदांना याची कल्पना होती. त्यांनी अडॉप्ट केलेलं होतं. नवीन नवीन तंत्र ते विकसित करत होते. त्या अनुषंगाने त्यांनी हे नंतरच्या काळात हे नंतरच्या सेकंड फेज मध्ये स्थविरवादीमध्ये जसं जसं शिल्प जशी बहरत गेली म्हणजे शिल्पकला बहरत गेली तशी तशी त्यांनी नवीन नवीन शिल्पकलेमध्ये हे इंट्रोड्यूस केलेले. पूर्वी स्तंभ फक्त अष्टकोनी असायचे, कुंभ नसायचं, हर्मिका नसायची. आता इथे आपल्याला खाली कुंभ नाही दिसत, बाकीच्या लेण्यांवरती कुंभ पण दिसतात. तर आपण बाकी बाजूच्या लेणीमध्ये बघितलं खाली पण कुंभ आहे, वर उलट कुंभ आहे आणि कधी कधी आपल्याला कमळ पण दिसतं. तर ते आता इथे मिसिंग आहे. आणि पण हे उत्कृष्ट अस्तित्वात असलेलं म्हणजे सुरुवातीला जेव्हा त्या लेण्या कोरल्या तेव्हापासूनच सुस्थितीत राहिलेले स्तंभ आहेत. लेणी क्रमांक 3 मध्ये आपल्याला इथे आसनपेटिका पाहायला मिळते. हे बघा, हे येथील लहान आकाराचं सभामंडप असावं. तर लेणी क्रमांक 3 मध्ये आपल्याला इथे बसण्याची जागा दगडामध्ये कोरलेली दिसते. हे लेणी ही कशासाठी कोरली गेली होती? आता हा जो भिक्खू संघ इथे राहायचा त्या भिक्खू संघ एकत्रित येऊन विचार मंथन करण्याची ही जागा आहे. याला मंडप म्हणतात आणि याला खास करून नाव आहे. तुम्ही जर हे नाव समजून घ्यायचं असेल तुम्हाला तर डॉक्टर एस नागाराजू सर यांच्या पुस्तकामध्ये याचा उल्लेख सापडतो. याला आसन पेडिका म्हणतात. हा जो ओटा आहे हा बसण्यासाठीच आहे. भिक्खू संघ इथे बसायचा, याला आसन पेडिका असं नाव आहे. ह्या पेडिका नंतरच्या काळामध्ये हे पेडिका जे उच्चारण आहे आपल्याला आजच्या काळात सुद्धा बघायला मिळते. आपण आजही सोन्याच्या पेढीवरती जाणं म्हणतो. तर ते कुठून घेतले गेले ते इथून घेतले गेले. ही देण भिक्खू संघाची आहे. बौद्ध स्थापत्य कलेमध्ये याला आसन पेडिका म्हणतात. तर ते बसण्यासाठीच होतं. आणि इथे जेव्हा एकत्रित भिक्खू संघ यायसाठीची ही मोठी वास्तू आहे. इथे सगळे भिक्खू संघ यायचे आणि ते इथे बसायचे. महास्थवीर असतील ते इथे बसत असतील. स्थवीर किंवा पुढे होणारे जे भिक्खू संघ आहेत किंवा उपासक वर्ग आहे तो इथे बसत असेल. उपदेश करण्यासाठी ते इथे बसत असतील. अशी ती मोठी वास्तू आहे. त्याच्यामुळे इथे दरवाजा देखील तो मोठा आहे. तो आपल्याला दिसतोय की मोठ्या वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी मोठी ओपनिंग पाहिजे किंवा मोठा दरवाजा पाहिजे. तर हा हॉल सारखा वापर त्याचा करत होते. तर ही राहण्यासाठीचं ठिकाण नव्हतं, तर एकत्रित येण्यासाठीचं जे ठिकाण आहे ते हे आहे. सर हे काय आहे सर इथे? आपण जसं तिथे त्या
म्हणजे मोठी वास्तू होती तिथे जसं बघितलं तसं इथे राहणारे जे बदंत आहेत त्यांना झोपण्यासाठीची ही आसन पेडिका आहे. तर हिची उंची आजही म्हणजे 3.25 फूट म्हणजे 1 मीटरच्या आसपास असते. जनरली आपल्याला उंचवटा जसा लागतो तसंच आहे. ही आसन पेडिका आहे, झोपण्यासाठी याचा वापर होत होता. एक बदंत इथे राहायची, त्यांची ही शून्यागार आहे. आतमध्ये आल्यानंतर दरवाजा लावून घ्यायचा. दरवाजाची खोबणी आपल्याला आत्ताही दिसते, झिजून गेली. इथे 2 पाके दरवाजा होता आणि याच्यामध्ये ते राहायचे. शून्यागार आहे हा. इथे राहून ते चिंतन मनन करत असत. अशी ती खोली आहे. तर टिपिकल विहार जसा असतो तसा नाहीये हा, जो 3 भिंतीतून ज्या सेल्स असतात तसा नाहीये. तर समोर फक्त 3 खोल्या आहेत. ही एक खोली आहे, याच्यात पडझड झाली, हा तुटलाय, हा काही काळ बघत हा तुटून गेला. हे 3 खोल्या आहेत. ही एक खोली आहे, ही एक खोली आहे आणि बाजूची खोली आहे. हा सेल दिलाय आपल्याला. कुडा लेणीवर असाच सेल बघायला मिळतो. ही एक खोली आहे. सर, या ठिकाणी आपल्याला दगडी आसन पाहायला मिळत नाही, याचं कारण? जे वयोवृद्ध जे बदंत होते ते तिथे राहत असतील आणि जे तरुण बदंत आहेत ते इथे राहत होते. ते खाली झोपू शकत होते, त्यांच्यासाठीची ती व्यवस्था आहे. तर हे तरुण जे असतील त्यांच्यासाठीची ते या खोल्या आहेत. तर आसन पेडिका असणं नसणं हे त्या वयोवृद्ध याच्यावर अवलंबून आहे. तर असं हे विहार आहे. हे विहार होतं आणि ते चैत्यगृह होतं जे अपूर्ण आहे असं आहे. आणि ह्याचा जो रस्ता आहे तो असा नसणार आहे, हे एवढ्या उंच नसणार आहे. तर हे रायझर्स 1-1 फुटांचे रायझर आहेत. हे नंतरच्या काळात तयार केलेलं माप चुकलेला, म्हणजे पुरातत्व खात्याचं माप चुकलेलं आहे. कारण की एवढे मोठे रायझर नसतात कधी. ते रायझरची जी उंची असते ती खूप कमी असते. 4 ते 6 इंचाचा रायझर असतो. प्राचीन काळातला जर तुम्ही रायझर बघितलं त्यांची उंची आपल्याला दिसते. इथे तो रायझर होता. रायझर प्राचीन काळातले तुम्ही बघू शकता. इथे त्यांची जाण्याचा प्रवेश करण्याचा मार्ग होता आणि तो किती स्टिफ आहे, जवळपास 1-1.25 फुटाचा तो उंचवटा आहे. तर एवढे शक्यच नाही. वयोवृद्ध झालेले बदंत याच्यावरून कसे चढ उतार करणार. तर हे माप चुकलेला आहे भारतीय पुरातत्व खात्याचा. अशा पद्धतीचं आहे. तर असे रायझर्स आहेत. इथे अलंकरण झालेलं नाही. आपण आतापर्यंत म्हणजे आता ही भीमाशंकर लेणी पाहिली, त्याच्यानंतर आपण अंबा अंबिका लेणी पाहिली, त्याच्यानंतर आपण भूत लेणी पाहिली. इथे आपल्याला कुठेही सम्यक संबुद्धांचं अंकन दिसत नाही. आपल्याला इथे कुठल्याही बोधिसत्वांचं शिल्पांकन दिसत नाही. इथे कुठल्याही तारा, भ्रुकुटी या बौद्ध दैवतांचं म्हणजे नंतरच्या काळात निर्माण झालेल्या ज्या नंतरच्या काळात तयार झालेल्या ज्या दैवता आहेत, ज्याला डिएटीज म्हणतो आपण, त्या दिसत नाही. त्याचं कारणच असं आहे की हे सातवाहन जे होते ते स्थविरवादी मान्यतेला मानणारे होते. त्याच्यामुळं जोपर्यंत महासांघिकांचा प्रभाव नव्हता तेव्हा या निर्माण झालेल्या लेण्या आहेत, स्थविरवादी मान्यतेच्या लेण्या आहेत. त्याच्यामुळे इथे कुठेही आपल्याला सम्यक संबुद्धांचं शिल्पांकन कुठल्याच लेणीवर दिसत नाही. जुन्नरमध्ये स्पेशली आपल्याला अजिबात दिसत नाही. लेण्याद्री इथून जवळच लेणी असलेली आहे. ती लेण्याद्री हे नावच मुळात लेणी याच्यावरून घेतलं गेलेलं आहे. आपल्याला बौद्ध लेणी स्थापत्य कलेमधलं लयन स्थापत्य किंवा लेणी हा जो शब्द आहे तो आपल्याला शिलालेखातून सापडतो. त्याला द्री करून लेण्याद्री हा शब्द दिलेला आहे. सह्याद्रीतील लेण्याद्री असं हे झालं असेल ना? हो, पण ते स्थापत्य पूर्णपणे विहारात म्हणजे त्यांनी जो आता जे दैवत आपलं जे मान्यता आहे ते तयार केलंय ते निव्वळ बौद्ध स्थापत्य कलेमधला विहार जो आहे तो तोडून त्याच्यामध्ये तो लेण्याद्री निर्माण केलाय. त्याच्यामुळे ते कोणतेही तसे स्थापत्य असे ओबडदोबड मध्ये कधीच नसतं. नियोजित नीट त्याचं प्लॅनिंग करून स्थापत्य निर्माण केलं जातं. बौद्ध भिक्खूंच्या राहण्याचे निवासाचं जे ठिकाण आहे त्याला विहार म्हणतो. त्यांचं अध्ययन जे ठिकाण असतं त्याचं एक वेगळं स्थापत्य आहे. जसं त्यांच्या सम्यक संबुद्धांच्या प्रति श्रद्धा व्यक्त करण्यासाठी किंवा त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक चैत्यगृह आहे, अशी त्यांची स्थापत्य प्री प्लॅन्ड असायची. प्लॅनिंग करूनच ते सगळं निर्माण करायचे. असे ओबडदोबड कुठलाही स्थापत्य नाही. ते जे नंतरच्या काळात ज्यांनी काही आपल्या मान्यता कोरण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या ओबडदोबड आहेत. त्याच्यामुळे लेण्याद्री असो किंवा बाकीच्या लेण्या असो त्याच्यावर ते धार्मिक अतिक्रमण झालेलं आहे. ते कधी त्या काळात पण झालेले आहेत आणि कधी आत्ताच्या काळातले सुज्ञ जे आहेत, जे अभ्यासू आहेत, ज्यांचा अभ्यास झालेला आहे ते देखील आत्ताही डोळसपणे न पाहता
इतरांच्या संप्रदायांवर आपले जी संप्रदाय आहेत त्याच्या मान्यता बौद्ध लेण्यांवर कोरण्याचा प्रयत्न झालेले आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. कारण बौद्ध जे आहेत ते लेण्यांवर जाणं बंद झाल्या कारणाने हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा बौद्ध लेण्यांवरती अतिक्रमण, धार्मिक अतिक्रमण खूप झालेली आहेत. तर जे शुद्ध आहेत त्यांनी तरी आत्ताच्या काळामध्ये शिक्षित आहेत त्यांनी तरी ते टाळलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे सर. धन्यवाद. अपूर्ण लेणी, अपूर्ण लेणी. इथे आपल्याला अपूर्ण कोरीकाम पाहायला मिळत आहे. समोरून आपण तिकडे वरती गेलो होतो, तिकडे चैत्यगृहाचं कोरीकाम झालेले आहे. आणि आता या रेलिंगला पकडून आपण वरती चाललो आहे. हे बघा किती खतरनाक आहे. व्यवस्थित पायऱ्या देखील या शिल्पात कोरल्या गेल्या नाही आहेत. भारतीय पुरातत्व विभागाने लोखंडी रेलिंग लावले असल्यामुळे आपल्याला हे पकडून जायचं आहे. खूप सांभाळून आपल्याला रेलिंगला पकडून वरती यायचं आहे, कारण की तो येण्यासाठी पायऱ्या देखील नाही आहेत. या ठिकाणी बघू शकता वरच्या साईडला लहान लहान प्राचीन पायऱ्या आपल्याला बघायला मिळत आहे. इकडच्या पुढच्या खालच्या साईडच्या ज्या पायऱ्या आहेत त्या संपूर्ण नष्ट झालेल्या आहेत. या ठिकाणी बौद्ध भिक्षू निवासस्थान करत होते. हे बघा इथे देखील एक भिक्षू निवासस्थान आहे. या भिक्षू निवासस्थानाचं कोरीकाम बघितलं तर हे तुला अर्धवट पाहायला मिळत आहे. हे बघा या साईडला आपल्याला खूप सारे भिक्षू निवासस्थान पाहायला मिळतात. बरेचसे भिक्षू निवासस्थानची पडझड झालेली आहे. एवढ्या वर्षामध्ये हा दगड कमजोर पडून त्याची झीज झालेली आहे. त्यामुळे आपल्याला ह्या लेण्या पडलेल्या दिसत आहेत. सर हे शेवटच्या भिक्षू निवासस्थानमध्ये आपल्याला त्या दगडामध्ये कोरीकाम पाहायला मिळतंय, लहानसं होल पाहायला मिळतं. सर ते काय नक्की? जेव्हा भिक्खू संघ इथे राहत होता, भिक्खू संघाचं वास्तव्य इथे होतं, जे कोणी भदंत इथे राहायचे त्या भदंतांना आपल्या सोबत असलेला चिवर तो सुकट घालण्यासाठी त्यांचं जे नियोजन होतं ते कसं होतं की इथे बांबू टाकला जायचा. इथे जसा एक होल आहे तसा होल तिथे पण आहे. त्याच्यावर ते बांबू टाकून त्यांचं धुतलेला जो चिवर असायचा तो इथे त्या टाकत असत. ते सुकवण्यासाठीची ती व्यवस्था आहे. तर हे बरोबर समोरासमोर दोन होल आपल्याला दिसतात. त्याच्यातून लाकूड रोवून किंवा तो बांबू रोवून त्याच्यावर ते कापड आपला सोबतचा जो चिवर आहे तो सुकट टाकायचे, असे ते नियोजन आहे. सर टोटल लेण्या किती आहेत भीमाशंकर लेणीमध्ये? भीमाशंकर लेण्यांमध्ये नाही पण मतमतांतर आहेत की टोटल या परिसरामध्ये, जुन्नर या परिसरामध्ये जवळपास 450 लेण्या असण्याचे आपल्याला पुरावे सापडतात किंवा त्याच्या नोंदी सापडतात. म्हणजे भारतीय शिल्पकलेचा इतिहास या पुस्तकातून मी ज्यांचा अभ्यास फॉलो करायचो, आपले कठारे सर, तर त्या कठारे सरांनी नोंदवून ठेवलेलं आहे की इथे जवळपास या जुन्नर या रिजनमध्ये 450 लेण्या होत्या, ज्या पूर्णपणे स्थविरवादी मान्यतेच्या होत्या. याच्यामध्ये स्थविरवादी मान्यतेच्या जरी असल्या तरी त्यांच्या मान्यतेप्रमाणे इथल्या ज्या लेण्या आणि त्याच्यातली जी शिल्पांकनं आहेत किंवा ती प्रतिका आहेत ते जरी असले तरी नंतरच्या काळातला महासांघिक जो होता, म्हणजे ज्याला आपण महायान म्हणतो, ते देखील वास्तव्य करून होते. त्याचे रंगांचे, चित्रांचे अवशेष काही लेण्यांवर आपल्याला पुसटशे दिसतात. त्यामुळे महासांघिकांनी शिल्प न कोरता उपलब्ध जागेतून चित्रकाम केल्याचे आपल्याला पुरावे सापडतात. तर जुन्नर या रिजनमध्ये पूर्णपणे फुल्ली डेडिकेटेड ज्या आहेत त्या पूर्णपणे स्थविरवादी मान्यतेला डेडिकेटेड असलेल्या लेण्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला या लेण्यांमध्ये कुठेही सम्यक संबुद्धांचं मानवीय शिल्प दिसत नाही किंवा आपल्याला त्यांचं मानवीय शिल्प म्हणजे हे मानवीय शिल्पच आपल्याला पहिल्यांदा दिलं ते
कुषाण घराण्यातला जो दुसरे राजे होते कनिष्क यांनी दिलं. यांनी नाणं तयार केलेलं होतं. जसे शिल्प मी नेहमीच सांगतो की शिल्प जसं त्यांनी तयार केलं तसं एक नाणं सुद्धा सोन्याचं नाणं तयार केलं होतं. त्या सोन्याच्या नाण्यावरती बोधो हे ग्रीकन अक्षर होतं, बोधो असं अंकन होतं. त्याच्यावर सम्यक बुद्धांचं शिल्पांकन सोन्याच्या नाण्यावर होतं आणि स्वतःचं चित्र सुद्धा त्यांनी तयार करून घेतलेलं होतं. असं कनिष्कांचं नाणं सुद्धा आहे आपल्याकडे आणि त्याच्यावरून बुद्धांचं म्हणजे मानवीय स्वरूप आपल्याला त्यात दिसतं. पण ते इथे आपल्याला मिसिंग आहे. या जुन्नर रिजन मध्ये ते सगळं पूर्ण मिसिंग आहे. नंतरच्या काळात बाकीच्या लेण्यांवरती आपल्याला सम्यक बुद्धांचे जे शिल्पांकन आहेत मानवीय स्वरूपातले ते दिसतात, पण इथे ते मिसिंग आहे सगळं. तर लेणी अभ्यासक सूरज जगताप सरांचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी आपल्याला भीमाशंकर लेणी खूप छान पद्धतीने समजून सांगितली. आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नमो बुद्धाय.